गडचिरोली जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होत आहे। पूर परिस्थिती निर्माण होत आहे। दृश्यामध्ये बघू शकतो आपण, हे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावर जवळपास 3 ते 4 फूट पाणी आल्यामुळे मार्ग बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे अनेक राष्ट्रीय महामार्गाचे बाजूले जे शेतीचा भाग आहे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे। हा पुराचा पाणी आहे। जवळपास इथून 3 किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी आहे, परंतु वैनगंगा नदीचे पाणी किंवा पाल नदीला पूर आलेला आहे। पाल नदीला पूर आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा, कोरची या भागात पूर परिस्थिती निर्माण होत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 12 जे रस्ते आहेत ते बंद पडलेले आहे आणि जवळपास 12,000 क्यूमॅक्स पाण्याचा विसर्ग गोसीखुर्द धरणातून होत आहे आणि सध्या गंभीर पूर परिस्थिती मागील वर्षी ज्या प्रकारे निर्माण झाली होती तशी परिस्थिती या वर्षीही निर्माण होत आहे। राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प पडल्यामुळे अनेक वाहने जे आहेत तिथे थांबलेले आहेत। चारचाकी वाहने किंवा दुचाकी वाहने किंवा खाजगी वाहने, एसटी महामंडळाचे बसेस सर्व थांबलेले आहे। जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा गडचिरोली जिल्ह्यात पूर वाढल्यामुळे निर्माण होणार आहे, कारण की पाण्यात वाढ होत चाललेली आहे आणि सध्या TV9 ची टीम ग्राउंड झिरोवर आहे आणि आपण बघू शकतो की दृश्यामध्ये कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून पाल नदीहून कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।